चिदंबरम असले काय सांगायचं आता मोदींच्या राज्यामध्ये गेल्या 3 वर्षात तिजोरीत चांगला पैसा येतोय, पुढच्या 2-3 वर्षात अजून येणार आहे, मग आम्ही तो पैसा गरीबाला वाटून टाकू. अरे वा, म्हणजे मोदींनी तिजोरीत पैसा आणायचा आणि त्याच्या उद्धव यांनी सांगायचं आम्ही तो पैसा वाटू. अरे तुम्ही कशाला पाहिजे? गरीबाला पैसा देण्याकरता या ठिकाणी नरेंद्र मोदी आहे, तुमची आवश्यकता नाही आहे. पण बंधू भगिनींनो, आपल्याकडे म्हणतात ना, यांची आश्वासन कशी आहेत? कब बाप मरेगा कब बैल बटेंगे, अशा प्रकारची यांची आश्वासन आहेत. खऱ्या अर्थानं राहुल गांधींच्या आश्वासनाचं कोणीतरी फार चांगल्या प्रकारे चित्र मांडलं. म्हणाले राहुल गांधींचं आश्वासन कसं आहे? तर एखाद्या व्यक्तीला 1 लाख रुपयाचं कर्ज झालं, त्याला विचारलं बाबा रे हे कर्ज तू कसं परत करणार आहे? तो म्हणाला सोपं आहे, आता मी कोंबडी आणली आहे, या कोंबडीत उद्या 4 अंडी होतील, मग त्यात 4 कोंबड्या निघतील, मग त्यांना 16 अंडी होतील, मग त्यातनं 16 कोंबड्या निघतील, मग त्यांना 64 अंडी होतील, मग त्यातनं 64 कोंबड्या निघतील. अशा 40 कोंबड्या झाल्या की मग त्या कोंबड्या विकून मी 1 लाखाचं माझं कर्ज परत करीन. असा कोंबड्या विकण्याचा धंदा राहुल गांधीच्या घोषणापत्रात आज सुरू झालेला आहे. बंधू भगिनींनो, त्यांनी कधीही गरिबाचा विचार केला नाही. ही काँग्रेस पार्टी, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, आज या महाराष्ट्रामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसची अवस्था तर इतकी वाईट आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे कॅप्टन हे नॉन पेइंग कॅप्टन झाले आहेत. आधी घोषणा केली वर्ल्ड कप मध्ये उतरतो, बॅटिंग करतो, 8 दिवसात त्यांच्या लक्षात आलं इथे महायुतीची हवा आहे. म्हाडातली जनता देखील आता मोदीजींच्या भाजप शिवसेनेच्या सोबत आहे. 8व्या दिवशी निर्णय केला लढणार होतो, पण आता लढत नाही. बंधू भगिनींनो, ज्या टीमचा कॅप्टनच लढत नाही ती राष्ट्रवादीची टीम आमच्या समोर काय टिकणार आहे? या महाराष्ट्रामध्ये ती काय टिकणार आहे? अरे हा महाराष्ट्र विसरला नाही आहे. तुम्ही या महाराष्ट्राच्या शेतकऱ्यांची अवस्था काय केली? आज आमचा महाराष्ट्र दुष्काळ भोगतोय, पण या दुष्काळामध्ये या महाराष्ट्राच्या पाठीशी आमचे मोदी साहेब उभे राहिले. 4700 कोटी रुपये दुष्काळी अनुदान आज या ठिकाणी महाराष्ट्राला मिळालं. आज शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पैसे चालले आहेत, विम्याचे पैसे चालले आहेत. काही भागामध्ये लातूरच्या, उस्मानाबादच्या शेतकऱ्यांनी आम्हाला सांगितलं विमा कंपन्यांनी आमच्यावर अन्याय केलाय. मी त्यांनाही सांगतो तुमचा एक एक पैसा हा तुमच्या खात्यामध्ये आल्याशिवाय एकाही कंपनीला आम्ही सोडणार नाही. बंधू भगिनींनो, हे सरकार शेतकऱ्यांचं सरकार आहे. आणि आज आपण बघा काय होतं काँग्रेस राष्ट्रवादीच्या काळामध्ये. या महाराष्ट्रामध्ये मराठवाड्याचं पाणी पळवण्याचं काम कोणी केलं? मराठवाड्याचं पाणी या ठिकाणी काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसने पळवून नेलं. उस्मानाबाद जिल्ह्यामध्ये, बीड जिल्ह्यामध्ये जे त्या ठिकाणी कृष्णा मराठवाड्याचं पाणी येणार होतं, हे सगळं पाणी पळवून नेलं. पण मला आनंद आहे आणि मी अभिमानानं सांगतो आपलं सरकार महाराष्ट्रात आल्यावर या उस्मानाबादच्या हक्काचं पाणी हे आम्ही उस्मानाबादला परत केलं आणि कृष्णा मराठवाड्याचं काम सुरू केलं. त्याच्या मान्यता मिळवल्या, हजारो कोटी रुपये त्याला उपलब्ध करून दिले. आज या ठिकाणी उस्मानाबाद जिल्हा असेल, बीड जिल्हा असेल, हा देखील सुजलाम सुफलाम होताना आपल्याला दिसेल. होय, आज दुष्काळ आहे, पण या दुष्काळामध्ये राज्याचं सरकार, केंद्राचं सरकार आमच्या शेतकऱ्याच्या पाठीशी उभा आहे. जलयुक्त शिवारच्या माध्यमातून जी कामं आपण केली, बंधू भगिनींनो, जर जलयुक्त शिवार नसतं तर 1972 पेक्षा वाईट दुष्काळ आपल्याला पाहावा लागला असता. पण आज या सरकारनं वेगवेगळ्या माध्यमातून जे काही या ठिकाणी लोकांना दिलासा देण्याचं काम केलं आहे, आपण सगळ्यांनी बघितलं असेल. आज दुष्काळामध्ये देखील आपण सगळे या ठिकाणी जगण्याचा प्रयत्न करतोय. चारा छवण्याकरता पैसे दिले आहेत, शेतकऱ्यांना मदत केली आहे, विम्याची मदत करतोय. कुठल्याही परिस्थितीमध्ये निवडणुका तर होतील, मला चिंता निवडणुकीची नाही आहे. निवडणुकीत तर तुमचा आशीर्वाद मिळणारच आहे, पण मला चिंता दुष्काळाची आहे. आणि मी आपल्या भाजप सेनेच्या कार्यकर्त्यांना विनंती करतो, दुष्काळ विसरू नका.
आपल्या सामान्य शेतकऱ्याला या दुष्काळामध्ये दिलासा देण्याचा प्रयत्न करा। जरी आचारसंहिता असली तरी प्रशासनाला सगळे अधिकार आहे। प्रशासनाला सांगून या ठिकाणी योग्य प्रकारच्या सोयी झाल्या पाहिजे, हा प्रयत्न आपण सगळे मिळून करा। बंधू भगिनींनो, हे सरकार शेतकऱ्याचं शेतमजुराचं सरकार आहे। मोदी साहेबांनी ज्या योजना घोषित केल्या आहेत, मी म्हणजे आपल्या सगळ्यांच्या वतीनं मोदी साहेबांचे जाहीर आभार मानतो। या देशामध्ये स्वातंत्र्याच्या 70 वर्षानंतर आमचा शेतकरी आणि शेतमजूर आम्हाला विचारायचा का हो, ज्याला सरकारी नोकरी मिळते त्यांनी नोकरी करायची, 1 तारखेला पगार घ्यायचा आणि रिटायर झाल्यानंतर पेन्शन घ्यायची, आणि आम्ही शेतकरी, आम्ही शेतमजूर जे शेतामध्ये आम्ही काम करतो, आमची अवस्था अशी आहे, पिकलं तर ठीक, नाही पिकलं आम्हाला काही नाही, आम्हाला पेन्शन नाही, आम्ही म्हातारे झाल्यानंतर काय करायचं। 60-70 वर्षाची मागणी होती। मोदी साहेबांनी कालच घोषणा केली, आता पुन्हा तुमच्या आशीर्वादानं या देशामध्ये सरकार आल्यानंतर शेतकऱ्यांना देखील पेन्शन मिळणार आणि शेतमजुराला देखील पेन्शन मिळणार। बंधू भगिनींनो, क्रांतिकारी निर्णय हा मोदीजींच्या माध्यमातून या ठिकाणी आपण घेतलेला आहे। आणि एवढंच नाही, आमच्या शेतकऱ्याला जे कर्ज मिळायचं, हे कर्ज मिळाल्यानंतर त्या ठिकाणी आमचा शेतकरी अनेक वेळा दुष्काळामुळे कर्जबाजारी व्हायचा। आता मोदीजींनी सांगितलं, शेतकऱ्याला कर्ज दिल्यानंतर पुढचे 5 वर्ष त्या शेतकऱ्याकडनं कुठलंही व्याज घेतलं जाणार नाही। बंधू भगिनींनो, काँग्रेसच्या काळात काय होतं? काँग्रेसच्या काळात असं होतं की 1 दिवसाचा उशीर झाला तर 12% व्याज लागायचं। 12% व्याज म्हणजे सावकारापेक्षा जास्त कर्ज थकीत झालेला शेतकरी हा कर्जबाजारी व्हायचा आणि तो शेतकरी त्या ठिकाणी आत्महत्या करायचा। पण आता त्या शेतकऱ्याला चिंता करायची आवश्यकता नाहीये। बंधू भगिनींनो, आता त्या शेतकऱ्याच्या पाठीशी मोदीजींचं सरकार उभं आहे आणि हे मोदीजींचं सरकार या शेतकऱ्याला आता कर्ज दिलं, दुष्काळ आला, कर्ज फेडू शकला नाही, काळजी करू नको, 5 वर्ष तुझ्याकडनं एक नवा पैसा व्याज या ठिकाणी घेतलं जाणार नाही। हे मोदीजींनी या ठिकाणी आपल्याला करून दाखवलाय। मोदीजी या ठिकाणी पोहोचतायत, जवळ आलेले आहेत, आपल्या सगळ्यांना उत्कंठा आहे। मोदीजी आणि उद्धवजी लवकरच मंचावर येतील। ते येतपर्यंत मी नाईट वॉचमनचं काम करतोय आणि या ठिकाणी बॅटिंग करतोय आणि मी बॅटिंग करतच राहणार आहे, कारण पुढे आपल्या सगळ्यांना बॅटिंग करायची आहे। रामदासजीने बॅटिंग लवकर संपवली आणि मला बॅटिंग करावी लागली, पण काळजीचं कारण नाही आहे। या उभ्या महाराष्ट्रामध्ये ज्या प्रकारे शेतकऱ्याच्या पाठीशी, शेतमजुराच्या पाठीशी या ठिकाणी आपण उभे राहिलो, मला आनंद आहे। या देशामधल्या शेतकऱ्याला, या महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याला आपण 21,000 कोटीची कर्जमाफी दिली आणि मी तुम्हाला शब्द देतो, जोपर्यंत एकही पात्र शेतकरी कर्जमाफीपासून वंचित आहे तोपर्यंत कर्जमाफी बंद करणार नाही। छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना आहे। आई तुळजा भवानीचं तुळजापूर जवळ आहे आणि त्यामुळे त्यांच्याच आशीर्वादानं या ठिकाणी आम्हाला खऱ्या अर्थानं राज्य करण्याची संधी मिळाली। आम्हाला जी राज्य करण्याची संधी मिळाली त्या संधीचं सोनं करण्याचा प्रयत्न आमचा आहे। बंधू भगिनींनो, हे सरकार गरिबाला समर्पित आहे। या ठिकाणी उज्ज्वलाची योजना असेल, या ठिकाणी उजालाची योजना असेल, प्रधानमंत्री आवास योजना असेल, श्रमेव जयते योजना असेल, प्रत्येक योजना गरिबाकरता तयार झालेली योजना आहे। या देशातल्या कोट्यावधी गरिबांना खऱ्या अर्थानं गरिबी रेषेच्या बाहेर काढण्याचं काम
हे मोदीजींच्या माध्यमातून होत आहे। आणि म्हणून मी तुम्हाला या निमित्ताने सवाल विचारतो, या देशामध्ये आज ज्या प्रकारे आपला देश सन्मानाने उभा आहे, आपल्याला आठवत असेल या देशात बॉम्बस्फोट व्हायचे, ते बॉम्बस्फोट झाल्यानंतर आमचं सरकार केवळ पाकिस्तानचा निषेध करायची, पण मोदीजींच्या सरकारमध्ये आम्ही निषेध नाही केला। ज्यांनी आमच्या देशात घुसून आमच्या सैनिकांना मारलं, त्यांच्या देशात घुसून आम्ही तिथे दहशतवाद्यांचे अड्डे हे तहस नहस करून टाकले। बंधू भगिनींनो, हा नवीन भारत आहे, मोदीजींच्या नेतृत्वातला भारत आहे। हा भारत आता झुकणार नाहीये। पण मला सवाल काँग्रेसला विचारायचा, एनसीपीला विचारायचा आहे। एकीकडे पाकिस्तानच्या विरोधी आम्ही लढण्याची भाषा करतो आणि राष्ट्रवादी काँग्रेसचं घोषणा म्हणजे आपल्या लोकांना किड्या मुंग्यासारखं त्यांनी मारायचं आणि राष्ट्रवादी काँग्रेसने त्यांच्यासोबत बिर्याणी खात खात चर्चा करायची। हे याचे म्हणजे आपल्या लोकांना किड्या मुंग्यासारखं त्यांनी मारायचं आणि राष्ट्रवादी काँग्रेसने त्यांच्यासोबत बिर्याणी खात चर्चा करायची। हे या देशाला मान्य नाही आहे। काँग्रेसचं घोषणापत्र सांगतंय आमचं सरकार आलं तर जम्मू काश्मीर मधनं आम्ही सेना कमी करू, जम्मू काश्मीरच्या सेनेचा विशेष अधिकार आम्ही काढून टाकू। मान्य आहे का? सांगा मान्य आहे का? हे काँग्रेस कोणा करता घोषणापत्र तयार करताय? काँग्रेसचं घोषणापत्र वाचल्यानंतर हे काँग्रेसचं घोषणापत्र आहे का जैशे मोहम्मदचं घोषणापत्र आहे असा विचार आपल्याला पडावा। अशा प्रकारचं काम हे या ठिकाणी काँग्रेसने केलं आहे। एवढंच नाही,